नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण बायोलॉजीचा नवीन चॅप्टर्स ह्यूमन न्यूट्रिशनबद्दल थोडंसं बोलणार आहोत. न्यूट्रिशन म्हणजे काय, जे फूड आपण काय करतोय खातोय त्यामध्ये काय वेगवेगळे टाईपचे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आपण पाहिले, लिपिड्स पाहिले, ह्यांचा आपल्या बॉडीसाठी काय करतो आपण यूज करतोय फॉर द पर्पज ऑफ एनर्जी, फॉर द पर्पज ऑफ सेल ग्रोथ और फॉर द पर्पज ऑफ द टिश्यू रिपेअर्स. वेगवेगळ्या सिस्टीमसाठी आपण त्याचा काय करतोय यूज करतोय. अशा मटेरियल्स आपण काय म्हणतो ह्यूमन न्यूट्रिशन म्हणतो. म्हणजे की आपण फूड खातोय, हे फूड कसे पाहिलं तर कॉम्प्लेक्स फूड आहे. ज्या कॉम्प्लेक्स फूडला आपण काय करतोय सिम्पल फूडमध्ये कन्वर्ट करतोय, त्या प्रोसेसला म्हणायचं डायजेशन. तर डायजेशनमध्ये काय होतं पाहिलं तर जे कॉम्प्लेक्स फूड आहे मे कन्सिडर करा आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ले. हे कार्बोहायड्रेट्स ला मोस्ट कॉमनली पाहिलं गेलं तर इट कन्वर्ट इन टू द ग्लुकोज किंवा त्याचे मोनोवरिक फॉर्मचे पाहिलं गेलं तर कार्बोहायड्रेट्समध्ये समजा स्टार्च आहे कन्वर्ट टू द ग्लुकोज. वेगवेगळे फूड आहेत. प्रोटीन जर आपण खाल्लं त्याचंही डिग्रेडेशन होणार आहे. अल्टिमेटली इट कन्वर्ट इन टू द डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड्स. जे जे फूड खातो त्याचं काय होतं सिम्पल पाहिलं गेलं तर डायजेशन, आणि डायजेस्टिव्ह झालेलं फूड आपण बॉडीमध्ये काय करतोय ॲब्सॉर्प्शन करतोय. त्याला काय म्हणतं पाहिलं तर जे फूड इम्पॉर्टंट आहे त्याला म्हणायचं न्यूट्रिशन फूड. आणि हे काय करेल तर बऱ्यापैकी इट इज मेनली यूज फॉर द पर्पज टू टू प्रोड्यूस द एनर्जी और टू प्रोड्यूस द सेल ग्रोथ और डिफरंट टाइप्स ऑफ द टिश्यू रिपेअर. तर आपण पाहूयात पण डायजेशन मेन स्टार्ट करून तर पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे आपण फूड खातोय, फूड कुठून स्टार्ट होतं पाहिलं तर सुरुवात कुठं होते आपल्या तर माउथमध्ये. आणि पाहिलं तर माउथमध्येच काय होतंय डायजेशन बऱ्यापैकी काय होतंय स्टार्ट होते. लक्षात ठेवा का, कारण पाहिलं तर आपण फूड कंटिन्युअसली काय करतोय च्युइंग करत असतोय, ग्राइंड करत असतोय. मग च्युइंगिंगच्या दरम्यान काय होतं च्युइंग किंवा ग्राइंडच्या दरम्यान पाहिलं तर ते जे फूडमधलं असणारे कॉम्प्लेक्स फूड आहे आपल्या माउथमध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये असणारे सलायवरी ग्लँड आहे, हे काय करते सलायवा सिक्रेट्स करते, जी सलायवा काय होते मिक्स होते फूडमध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय होतं डायजेशन स्टार्ट होते. ॲक्च्युअल डायजेशन जर पाहिलं गेलं तर ॲक्च्युअल डायजेशन इज स्टार्ट फ्रॉम द माउथ. माउथमधून काय होतं डायजेशन स्टार्ट होतंय. तर आपण पाहूयात डिफरंट पार्ट्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा आपण त्याला म्हणतो एलिमेंटरी कॅनल्स. ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याला आपण काय पाहिलं तर जो की पाथवे, त्या पाथवेला काय म्हणायचं एलिमेंटरी कॅनल्स. मग ह्या एलिमेंटरी कॅनलच्या सुरुवातीला आपण पाहूयात डिफरंट पार्ट्स, त्यानंतर आपण त्याची फिजिओलॉजी काय करूयात लर्न करूयात. तर सगळ्यात सुरुवातीला पाहूयात वेगवेगळे पार्ट्स. वेगवेगळे पार्ट्समध्ये डायजेशन स्टार्ट करून पाहिलं तर इट स्टार्ट फ्रॉम द माउथ अँड विच एंड्स टू द ॲनस. जे की फूड पार्ट्स हे बरं काय तर फूड पार्ट्स काय स्टार्ट कुठून होतोय माउथपासून. तर माउथमध्ये जर पाहिलं गेलं तर काय माउथमध्ये आपल्याला टीथ आहेत, टंग आहे बरोबर, आणि ग्लँड आहे. लक्षात ठेवा ग्लँडमध्ये सलायवरी ग्लँड्स वगैरे आहेत. तर आपण माउथचा विचार केला तर माउथमध्ये काय टीथ आहेत. तर आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूयात टीथबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूयात. प्रत्येकाला माहिती आहे की आपण म्हणतो की 32 टीथ बऱ्यापैकी पाहायला मिळतात इन अडल्ट. ठीक आहे, अडल्टमध्ये पाहायला गेलं तर जसं जसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो की अक्कलदाढ ती काय होती पाहिजे तर आपण त्याला मोलार्स टीथ म्हणतो. हे मोलार्स टीथ बऱ्यापैकी पाहायला गेलं तर जर ज्यावेळेस येतील त्यावेळेस मात्र 32 टीथ पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त अडल्ट्समध्ये पाहिलं नॉर्मल पाहायला गेलं तर जे की चाइल्ड वगैरे ह्याच्यामध्ये 32 टीथ कधी पाहायला मिळत नाही. कारण मोलार्स काय होतं बऱ्यापैकी तर जे की आपण अक्कलदाढ म्हणतो काय होते लेट एजमध्ये काय होते येत असते. तर ही जे टीथ आहेत टीथवरून एक टीथचा फॉर्म्युला पाहायला गेलं तर टीथ पाहायला गेलं तर मोस्ट कॉमनली पाहायला गेलं तर वेगवेगळ्या टाईपचे टीथ आहेत. सगळ्यांची लेंथ वेगळी आहे, विड्थ वेगळी आहेत, प्रत्येकाचं फंक्शन काय पाहिलं गेलं तर वेगवेगळे आहेत. आपण टीथ जरी पाहायला गेलं तर आपण बारीकपणापासून आपण जे म्हणतो की लहानपणीची किंवा दुधाचे आपण काय म्हणतो दात लवकर पडतात. जे की अडल्ट आहेत हे काय होतात कंटिन्युअसली राहतात आपल्यासोबत. ते एकदा पडले तर परत काय येत नाहीत. मात्र दुधाचे दात पडले तर ते काय होतात परत येत असतात. तर मोस्ट कॉमनली हे टीथ आहेत. टीथ काय केले पाहिजे गेलं तर विच इज मेनली एम्बेडेड इन टू द सॉफ्ट सॉफ्ट टिश्यू, ज्याला आपण काय म्हणतो पाहिलं तर जे की जॉज आहेत ह्या जॉजच्या सॉफ्ट टिश्यूमध्ये काही आणि अटॅच टू द बोन्स, त्याला म्हणायचं थिकोडोंट. हे जे टीथ आहेत हे टीथ काय केलेले आहेत
ह्या सॉफ्ट जॉजमध्ये काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. त्याला म्हणायचं थिकोडॉन्ट. त्यानंतर पाहिलं गेलं तर जे आता टीथ आहेत, टीथ काय सांगितलं मी पहिल्यापासून, 2 टाईपचे पाहिले गेलं तर. एक आहेत पाहिले गेलं तर ज्याला आपण म्हणतो पाहिलं तर दुधाचे टीथ किंवा दुधाचे दात, आणि दुसरे दात काय पाहिलं गेलं तर जे की लाईफ टाईम पाहिलं तर दुधाचे दात पर्यंत जे येतात ते पर्सिस्टन्स कंटिन्युअसली आपल्याला काय होतात, राहतात. पण ते जर पडले तर परत दात येत नाहीत. म्हणजे टाईप कसे पाहिजे त्याच्यामध्ये कसं आहे, त्या दाताला म्हणायचं डायफायोडोंट. डाय म्हणजे 2, डायफायोडोंट म्हणजे थ्रू आउट द लाईफ टीथ किती वेळा येतात, 2 वेळा येतात, म्हणून काय म्हणलंय डायफायोडोंट. मग लाईफमध्ये 2 वेळा कधी येतात पाहिलं गेलं तर, एकदा येतात पाहिलं गेलं तर सुरुवातीला दुधाची, त्याला म्हणायचं डेसिडियस. जसे डेसिडियस फॉरेस्ट वगैरे असते तसे दात आहेत, हे दात काय डेसिडियस दात आहेत, जे की काय होणार आहे पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला जे की पडून जाणार आहेत. सुरुवातीला दुधाचे दात आपण त्याला म्हणतो मोस्ट पाहिलं तर, त्याला म्हणायचं डेसिडियस दात. आणि दुसरे कोणते पाहिलं गेलं तर हॅविंग अ अडल्ट टीथ, जे की सगळ्या अडल्ट्समध्ये पाहायला मिळते. म्हणजे थ्रू आउट लाईफ 2 वेळा दात येतात, म्हणून त्याला डायफायोडोंट्स. थिकोडोंट कशा म्हणणार आहे, जे की आपण काय अटॅच केलेले आहेत, टीथ आहेत, टीथ विच एम्बेडेड इन टू द सॉफ्ट जॉज, ह्याच्याला काय म्हणताय थिकोडोंट. आता मेन पाहायला गेलं तर मेन आहे हेट्रोडोंट. हेट्रो म्हणजे काय पाहायला गेलं तर, हेट्रो म्हणजे डिफरंट. आता डिफरंट काय पाहिलं तर वेगवेगळ्या टाईपच्या ठिकाणी काय आहेत टीथ आपल्याला पाहायला मिळतात, की प्रत्येक टीथचे काय शेप वेगळा आहे, साईज वेगळी आहे, आणि प्रत्येकाचं फंक्शन पण त्या प्रकारे काय आहेत वेगळे आहेत. हेट्रो म्हणजे काय डिफरंट. आता हेट्रोडोंट म्हणजे काय पाहिजे तर सगळेचे सगळे जे की टीथ आहेत, हे टीथ कसे पाहिजे तर डिफरंट टाईप ऑफ टीथ म्हणून काय तर हेट्रोडोंट. आता ह्या हेट्रोडोंट मध्ये पाहिले गेले तर कोणकोणते टीथ आहेत पाहूया आपण. पाहिले तर सगळ्यात सुरुवातीला येतात इन्सिजर्स, दुसरे कॅनाइन्स, तिसरे प्रीमोलार्स, लास्ट आहे मोलार्स. जर हा पार्ट जर विचार केला, हा पार्ट्स डिवाइड कशात केला पाहिजे तर ह्या ठिकाणचे हे 2 टीथ आहेत सुरुवातीला, ह्या साईडचे 2 टीथ ह्याला काय म्हणलं पाहिजे तर इन्सिजर्स. इकडचे 2 या साईडला पण सेम असतील, यांना काय म्हणायचं इन्सिजर्स. ठीक आहे. त्या इन्सिजरला खेटून जे सुळ्या टाईप दात आहेत त्यांना म्हणायचं कॅनाइन्स. ते 2 सुळे आहेत कडेने आपल्या दाताच्या कडेने, त्यांना काय म्हणायचं कॅनाइन्स. या ठिकाणी एका साईडने एक असणार आहे, इकडून एक असणार आहे, या ठिकाणी एक असणार आहे, या ठिकाणी एक असणार आहे. बरोबर, चारही ठिकाणी काय व्हायला तर कॅनाइन्स आहेत. हे 2 सोडून त्याच्यानंतर तिसरा दात जर कन्सिडर केला काय कॅनाइन्स आहेत. त्यानंतर त्यानंतर पाहिलं तर अगेन जे 2 टीथ आहेत त्याच्यानंतरचे त्यांना म्हणायचं प्रीमोलार्स. काय म्हणलं यांना प्रीमोलार्स, जे की मोलारच्या अगोदरचे आहेत त्यांना कन्सिडर केलं जातं प्रीमोलार्स टीथ. आणि सगळ्यात लास्टचे जे की 3 टीथ आहेत पाहिजे गेलं तर हे 3 टीथ कसे आहेत मोलार्स. याच्यावरून एक डेंटल फॉर्म्युला काय होतंय तयार होतोय पाहिलं गेलं तर डेंटल फॉर्म्युला आपण लिहू त्या ठिकाणी काय आहे डेंटल फॉर्म्युला. डेंटल फॉर्म्युला 4चे 4 टीथ आपण काय करतोय कन्सिडर करतोय. कोणकोणते 4चे 4 पाहिजे गेलं तर इनसिजर्स किती पाहिले गेलं तर इनसिजर्स 2. त्यानंतर इनसिजर नंतर पाहिले गेलं तर काय कॅनाइन्स. कॅनाइन्स किती आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅनाइन्स काय दिसतोय एकमेव दिसतोय एकटा, जो की सुळ्या टाईप आपण पाहिलं होतं. त्यानंतर प्रीमोलार. प्रीमोलार्स किती पाहिले गेलं तर सुळ्यानंतरचे 2 दात. आणि मोलर्स किती पाहिले गेले तर हे आहेत 3. टोटल किती झाले 2 3 5 6 7 8. एका साईडला 8, ह्याच्या लेफ्ट साईडला 8, वरती इकडे 8 आणि तिकडे 8, अशी मिळून किती 8 चोक 32 टीथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे. हे झाले अप्पर जॉजचे.
सेम खाली 2 1 2 3 लोअर जॉ. ह्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ डेंटल फॉर्म्युला. इम्पॉर्टंट आहे, कारण डेंटल फॉर्म्युलावरती खूप वेळा क्वेश्चन काय केलेले आहेत, राईट झालेले आहेत. डेंटल फॉर्म्युला काय फक्त ICPM एम, इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलार्स आणि मोलार्स. 2 1 2 3 2 1 2 3 सिम्पल पाहिजे त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ डेंटल फॉर्म्युला. हे काय झालं पाहिजे तर इट इज ऑल अबाउट द माउथ स्ट्रक्चर किंवा माउथमध्ये असणारे टीथ. टीथ नंतर पाहिलं दुसरं काय इम्पॉर्टंट आहे, टंगमध्ये सलायवा वगैरे. हे आपण नंतर काय करत बघा, सलायवरमध्ये कोणकोणते एन्झाईम्स आहेत ज्यावेळेस आपण फिजिओलॉजी बघायचं. आपल्याला काय पाहिजे तर एलिमेंटरी कॅनल्स जो काय करतोय पास होते काय पाहिजे तर माउथ टू द ॲनस. आता माउथ संपल्यानंतर काय पाहिजे तर नेक्स्ट पार्ट कोणता असेल तर नेक्स्ट पार्ट आहे फॅरिंगचा. आता फॅरिंग्समध्ये पण पाहिलं होतं आपण की 3 टाईप्स पाहिले तर फॅरिंग्समध्ये काय पाहिजे तर जो की नसलला कनेक्ट आहे, नोजला कनेक्ट त्यानंतर नॅसो फॅरिंग्स, ज्याच्यामधून फक्त आणि फक्त काय केलं जाईल, एअर पास केले जाईल. नोजमधून जे एअर येणार आहे ती कशापर्यंत आणायचं काम कोणाचं पाहिलं तर नॅसो फॅरिंग्स आहेत, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगो फॅरिंग्स. हे 2 फॅरिंग्स पाहिले तर ओरोफॅरिंग्समध्ये पाहिले तर जो की फूड येणार आहे, फूड ॲक्च्युली दोन्हीतून पास होणार, फूड आणि लिक्विड मटेरियल जो जो आपण खाल्लेला आहे किंवा पिलेला आहे, याचं फूड आणि लिक्विड मटेरियल काय होणार आहे, ओरोफॅरिंग्स प्लस लॅरिंगो फॅरिंग्स म्हणून काय होणार आहे, पास होणार आहे. पण नॅसो फॅरिंग्स म्हणून पास होणार नाही. नॅसो फॅरिंग्स पासून फक्त आणि फक्त काय होतंय, एअर काय केलं ते पास केलं ते. लॅरिंगो फॅरिंग्स काय, फॅरिंग्स विच कनेक्ट टू द लॅरिंग्स, त्या ठिकाणी आपण म्हणतो त्या रिजनला काय म्हणतो लॅरिंग फॅरिंग्स. ठीक आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी फक्त जे की फूड आहे, फूड काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहे एलिमेंटरी कॅनल्सला. त्यानंतर फॅरिंग्स नंतर पाहायला गेलं तर हा जी लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते, हे लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स काय पाहायला गेलं तर इट इज अ इसोफॅगस. इसोफॅगसचं काम काय पाहिलं तर ह्या ठिकाणी एक मुवमेंट पाहायला मिळते, आपण त्या मुवमेंटला म्हणतो पेरिस्टॅल्सिस मुवमेंट. पेरिस्टॅल्सिस मुवमेंट म्हणजे काय ते पाहिलं गेलं तर जे काही फूड आपण जे की खाल्लेले आहेत, फूडचा हा गोळा आहे अन्नाचा, अन्नाच्या गोळाला म्हणायचं बोलस. हा बोलस काय केला जातोय, ह्या ठिकाणी काय होईल, थोडीशी स्वेलिंग होईल आणि अन्नाचा गोळा काय जाईल हळूहळू खाली ढकलला जाईल. मग खाली ढकलण्याच्या मुवमेंटला काय पाहिलं तर ज्या ठिकाणचे जे की मसल्स आहेत त्या मसल्सचं काय होईल, कॉन्ट्रॅक्सेशन रिलॅक्सेशन, आणि कॉन्ट्रॅक्सेशन रिलॅक्सेशन करत ते काय होईल, जो की बोलस काय होईल हळूहळू काय होईल खाली ओढला जाईल. त्या प्रोसेसला किंवा त्या मुवमेंटला काय ह्या ठिकाणचा गोळा आला, तो गोळा काय नाही, तो त्या गोळ्याला आपण काय म्हणायचं बोलस. हा बोलस काय झाला पाहिजे तर त्या बोलसमध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर काय होते, बोलसमध्ये जो अन्नाचा गोळा हा काय होतोय मुवमेंट दाखवतोय, त्या मुवमेंटला काय आपण पेरिस्टॅल्सिस मुवमेंट. ह्या पेरिस्टॅल्सिस मुवमेंट थ्रू काय होते पाहिलं तर दिस फूड इज गोज डाऊन टू द स्टमच. आता स्टमच सगळ्यात इम्पॉर्टंट का म्हणून का पाहिलं तर स्टमचमध्ये काय होतात व्हेरियस टाईप्स ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द गॅस्ट्रिक ज्युसेस काय केले जाईल, सिक्रेट्स केले जाते. स्टमचचा पीएच प्रत्येकाला माहिती आहे, स्टमचचा पीएच काय सगळ्यात ॲसिडिक पीएच आहेत. तर आपण थोडंसं स्टमचबद्दल काय करूयात इन्फॉर्मेशन पाहूयात. हा काय पाहिजे तर जे की फूड आहे, फूड कुठं आलं होतं स्टमचमध्ये. स्टमचचे पण डिफरंट टाईप्स ऑफ पार्ट्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, कारण ते पार्ट्स काय पाहिजे तर त्याच्यावरती पण क्वेश्चन राईज झालेले आहेत. स्टमचचा जो पार्ट्स आहे पाहिजे तर त्या पार्ट्समध्ये काय होतंय, इसोफॅगस कनेक्ट आहे. इसोफॅगस कुठे येतो पाहिजे तर इसोफॅगस मला जे की बोलस आहे, अन्नाचा गोळा आहे, हा अन्नाचा गोळा कुठे इंटर होतो पाहिजे तर इट इंटर इन टू द स्टमच. तो जो पार्ट आहे त्या पार्टला म्हणायचं कार्डिया रिजन. त्या पार्टला काय पाहिजे तर कार्डिया रिजन. थोडंसं स्टमचची इन्फॉर्मेशन पाहूयात. हा जो कार्डिया आहे, हा कार्डिया ज्या ठिकाणी पाहिलं तर काय सुरुवातीला पार्ट्स आहे, आवडचं काय इसोफॅगस आहे. त्यांनी काय केलं पाहिजे तर इसोफॅगसने कार्डिया ठिकाणी काय केलेले आहेत ॲड केलेले, त्या ठिकाणी जंक्शनला काय म्हणलं पाहिजे तर गॅस्ट्रो इसोफॅगल जंक्शन. आणि त्या ठिकाणी एक पाहिजे गेलं तर स्प्रिंक्टर्स आहेत वेगवेगळे. स्प्रिंक्टर्सच काम प्रत्येकाला माहिती आहे. ह्या स्प्रिंक्टर्सच काम काय असे पाहिजे तर हे फक्त जे की फूड आहे, हे फूडचा काय होऊन देत नाही, बॅक फ्लो होऊन देत नाही, टू अवॉइड फूड बॅक फ्लो. वेगवेगळे स्प्रिंक्टर्स आपण पाहणार आहेत. जे स्प्रिंक्टर्स काय करतात पाहिजे तर त्या स्प्रिंक्टर्स थ्रू काय केलं त्यांचे की फूड आहे
ते फूड काय केलं त्याची कंटिन्युअसली काय होईल, कंटिन्युअसली मुवमेंट काय होईल एकाच डायरेक्शनने बॅक फ्लू त्याचा काय केलं जाईल, प्रिव्हेंट केलं जाईल. जेणेकरून पाहिलं त्याची खाल्लेलं फूड आहे हे रिटर्न बाहेर पडू नये म्हणून त्या ठिकाणी काय वेगवेगळे स्पिंक्टर्स आहेत. ह्याच्या स्पिंक्टरचं नाव पाहिलं तर ह्याला म्हणायचं कार्डियाक स्पिंक्टर्स. काय नाव आहे, कार्डियाक स्पिंक्टर्स. का कार्डियाक स्पिंक्टर्स पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी जो रिजन आहे रिजनला काय म्हणतात पाहिलं गेलं तर कार्डियाक. आता जो सगळ्यात वरचा पार्ट आहे त्या पार्टला म्हणायचं फंडस रिजन. स्टमचच्या वरच्या पार्टला काय म्हणायचं, फंडस रिजन. जो जो मेन पार्ट्स आहे, मेन पार्ट्स याला काय म्हणायचं, ही झाली स्टमचची ॲक्च्युअल मेन बॉडी. त्या ठिकाणी छोटासा पार्ट त्याला ॲट्रम म्हणलं जातं. आणि सगळ्यात लास्ट पार्ट पाहिलं तर इट इज नोन ॲज अ पायलोरस. हा पायलोरस आणि सुरुवातीला काय होता कार्डिया. ॲक्च्युअली पाहिलं गेलं तर चारच पार्ट्स लक्षात ठेवा, कार्डिया, फंडस, बॉडी आणि पायलोरस. ॲट्रम लक्षात ठेवलं तर चालेल, पण हे चार पार्ट्स लक्षात ठेवा कोणकोणते एक म्हणजे कार्डिया, फंडस, बॉडी आणि पायलोरस. हे मेन चार पार्ट्स कसे पाहिजे तर इट इज मेन पार्ट्स ऑफ द स्टमच. आता या पायलोरस ठिकाणी पण ह्या ठिकाणी काय आहे स्पिंक्टर्स आहेत. ह्या ठिकाणच्या स्पिंक्टरला काय म्हणणार आहे, पायलोरस स्पिंक्टर. दोन्ही ठिकाणी स्पिंक्टर्स आहेत. स्पिंक्टरचं काम काय आहे, कोणतेही स्पिंक्टर असू द्या फक्त बॅक फ्लो होऊन देत नाही, पण कोणता स्पिंक्टर कुठं लोकेटेड पाहिलं गेलं तर ते इम्पॉर्टंट आहे. कारण हा कार्डियाक स्पिंक्टर्स काय करत नाही, बॅक फ्लो होऊन देत नाही कुठून, स्टमच टू इसोफॅगस. ठीक आहे, मग ह्या ठिकाणच्या बॉन्डला कोणी पाहिलं तर स्टमच टू इसोफॅगसमध्ये कोण आहे, कार्डियाक स्पिंक्टर्स आहे. तर स्टमच टू स्मॉल इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईनचा एक छोटासा पार्ट याला म्हणतो आपण डिओडेनम. स्मॉल इंटेस्टाईन 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे, डिओडेनम, जिजुनम आणि एलियम. पण जो सुरुवातीचा पार्ट त्याला म्हणतात डिओडेनम किंवा स्मॉल इंटेस्टाईन काय विचारलं आहे, त्या ठिकाणी कोणते पाहिलं तर हे पायलोरिक स्पिंक्टर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ते झालं थोडंसं इन्फॉर्मेशन कशाबद्दल, स्टमचबद्दल. तर आपण पुढचं पाहूयात. प्रत्येकात आपल्याला फंक्शन पाहिजे, फिजिओलॉजी पाहिजे, पण सध्या आपण काय करतो फक्त एलिमेंटरी कॅनलचा पाथ काय घेतोय समजून घेतोय. त्या ठिकाणी फूड आलं, फूड आल्यानंतर पाहिलं गेलं तर दिस फूड विच गोज डाऊन टू द स्मॉल इंटेस्टाईन. कुठं जाणार पाहिलं गेलं तर हे जे फूड आहे हे फूड कुठं एंटर होत आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर होते. स्मॉल इंटेस्टाईनचा सगळ्यात सुरुवातीचा पार्ट तुम्ही पाहिलेला आता कोणता, डेवडनम. त्यानंतर पाहिलं गेलं तर आतलं हे सगळं कसं आहे स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे, त्या ठिकाणी काय दुसरा पार्ट कोणता आहे जेजुनम, आणि शेवटचा पार्ट आहे एलियम, ज्या ठिकाणी काय काय पाहिलं तर इट कनेक्ट टू द लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, 3 पार्ट्स कशाचे पाहिले तर स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट्स आहेत. त्या स्मॉल इंटेस्टाईनच्या पार्ट पाहिलं तर कोणता पाहिलं तर पार्ट्स लार्ज इंटेस्टाईन. तर लार्ज इंटेस्टाईनचं काम काय पाहिलं गेलं तर या ठिकाणी बऱ्यापैकी पाहिलं तर जे की मेन फूड डायजेस्ट होणार आहे, डायजेस्ट कुणाला पाहिलं तर स्टमचमध्ये, आणि नंतर सगळ्यात जास्त प्रमाणात डायजेशन प्लस ॲब्सॉर्प्शन कुठे गेलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. लार्ज इंटेस्टाईनमध्ये डायजेशन मात्र होणार नाही आहे. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त आणि फक्त काय होतं पाहिलं गेलं तर जे की सम अमाऊंटमध्ये काय होतं वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होतं आहे. काही ड्रग्स आहेत, आपण जे की ड्रग्स वगैरे खातो त्यांचं रिॲब्झॉर्प्शन त्या ठिकाणी काय पर्यंत पाहायला मिळते, पण डायजेशन लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाहायला मिळत नाही. डायजेशन कुठं होतं आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होतं आहे, स्टमचमध्येच होते. ठीक आहे, तिथपर्यंत डायजेशन पाहायला मिळतं. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त ॲब्सॉर्प्शन आणि जो की रिमेनिंग मटेरियल आहे, जो की रिमेनिंग मटेरियल जो काही डायजेस्ट झाल्यानंतर जे की फूड राहिलेले आहे जे की इन द फॉर्म ऑफ फिसेस म्हणतो आपण त्याला, हे फिसेस काय केले जातात शेवटी स्टोअर आणि एस्केट आउट केले जातात. एवढंच काम काय पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळे कॉलन आहेत. जे आडवा कॉलन आहे ह्याला म्हणतात ट्रान्सफर कॉलन, जो उभा आहे त्याला नंतर असेंडिंग, वरतून खाली आला त्याला नंतर डिसेंडिंग कॉलन. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी काय पाहिलं तर ह्या ठिकाणी रेक्टम आणि या ठिकाणी ॲनस. ज्या रेक्टममध्ये काय केलं आहे फिसेस काय केले आहेत स्टोअर्स केले आहेत, आणि हे ॲनल कॅनल्स थ्रू काय केले आहेत ते एस्क्रीट आउट केले आहेत. हे झालं, ही झाली नॉर्मल फिजिओलॉजी कशाची सॉरी फिजिओलॉजी म्हणते इट इज अ नॉर्मल पाथवे फॉर द डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर प्रत्येकात आपल्याला फंक्शन पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळ्या ग्लँड्स हे पाहिले गेलं तर वेगवेगळ्या ग्लँड्सबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूयात, नंतर आपण त्याची फिजिओलॉजी समजून घेऊयात. आता कोणकोणते 4 टाईपचे बेसिक ग्लँड्स पाहिले गेले तर ह्यामध्ये पहिला एक सलायवरी ग्लँड्स आहेत. सलायवरी ग्लँड्सचं प्रत्येकाला काय माहिती आहे, सलायवर सिक्रेशन करणं. दुसरे काय पाहिलं गेलं तर लिव्हर आहे. लिव्हरचं काम प्रत्येकाला माहिती आहे, काय पाहिलं तर लिव्हर मेनली सिक्रेट्स द बाईल ॲसिड. त्यानंतर आपल्याकडे पाहिलं गेलं तर पँक्रियाज वगैरे आहेत. हे पँक्रियाज वगैरे काय करतील वेगवेगळे पँक्रेटिक ज्युसेस काय करतील सिक्रेट्स करतील.
तर आपण पाहूयात एक एक. लिव्हर कुठे लोकेटेड पाहिजे तर ह्या ठिकाणी सलायवरी ग्लॅन्स पाहिजे की सलायवा वगैरे जे की माउथमध्ये आहेत. तर वी टॉक अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द ग्लॅन्स. कोणकोणते ग्लॅन्स हे पाहिले गेले तर जे ग्लॅन्स कशात इन्व्हॉल्व आहेत, डायजेशनमध्ये इन्व्हॉल्व आहेत, अशा ग्लॅन्सबद्दल आपण काय करूयात पाहूयात. तर सगळ्यात सुरुवातीचे ग्लॅन्स पाहूयात सलायवरी ग्लॅन्ड. आता सलायवरी ग्लॅन्ड्समध्ये काय नाही पाहिले गेले तर जे की मेन आपले काय पाहिले तर सलायवा आहे. ठीक आहे, सलायवा सिक्रेशन करण्याचं काम कोण असणार, ह्या सलायवरी ग्लॅन्ड्स आहेत. ह्याच्यामध्ये पण पाहिले गेलं तर वेगवेगळ्या ग्लॅन्ड्स आहेत. वेगवेगळ्या ग्लॅन्ड्समध्ये ग्लॅन्ड्स हे पाहिले तर पॅरोटिड ग्लॅन्ड्स. पॅरोटिड्स ग्लॅन्ड्स ह्या पॅरोटिड्स ग्लॅन्डचं जर आपल्याला पाहिलेलं तर जर आपण जर लोकेशन मेनली प्रेझेंट्स इन द फ्रंट ऑफ द इयरच्या पुढे पाहिलेलं तर कोणते ग्लॅन्ड्स या ठिकाणी, तर ह्या ठिकाणचं जर पोर्शन पाहिलं त्या ठिकाणी कोणते पॅरोटाइड ग्लॅन्ड आहे. ह्या पॅरोटाइड्स ग्लॅन्ड काय करणार आहे, सिक्रेशन करणार कुठं माउथमध्ये, जे की आपण म्हणजे की फूड खातोय ह्या फूडमध्ये त्याचं काय होणार आहे, त्याचं इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर जे की खालच्या साईडने वगैरे कडनी ह्याला म्हणायचं सब लिंग्युनियल ग्लॅन्ड. सबलिंग्युनल ग्लॅन्ड्स पाहिले गेले तर इट इज मेनली प्रेझेंट अँड इट इज स्मॉल ग्लॅन्ड्स अँड मेनली प्रेझेंट द बिलो द टंग. आपली जी की टंग आहे, टंगच्या खाली कोणते सबलिंग्युअल ग्लॅन्ड आहे. त्यानंतर तिसरे ग्लॅन्ड्स कोणते पाहिले गेले तर थर्ड ग्लॅन्ड्स आहे. ह्या दोन ग्लॅन्ड्स इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त. पॅराटॉइड्स कुठे इयरच्या फ्रंटमध्ये, सबलिंग्युअल्स कुठे बऱ्यापैकी पाहिलं तर ही आपल्या टंगच्या खाली, आणि तिसरी ग्लॅन्ड पाहिले गेले तर ज्याला म्हणतो सब मॅन्डिब्युलर. सब मॅन्डिब्युलर ग्लॅन्ड्स मोस्ट कॉमन पाहिलं तर जॉर्जच्या वगैरे या साईडला पाहिले गेले तर कोणते आहेत, सब मॅन्डिब्युलर ग्लॅन्ड्स आहेत. त्याच्यातून पण काय केलं आहे, हे फक्त याच्यातून काय होतं, सलायवरी ग्लॅन्ड, सलायवा काय केलेलं आहे, सिक्रेशन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्लॅन्ड आहे इम्पॉर्टंट ग्लॅन्ड हे पाहिले गेले तर या ग्लॅन्डचं सलायवरी ग्लॅन्डचं काम काय फक्त सलायवा सिक्रेश करणं. सलायवामध्ये काय वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, ते एन्झाईम्स आपण फिजिओलॉजीमध्ये पाहणार आहेत, त्याला आपण सलायवरी अमायलेज वगैरे म्हणतो. त्यानंतर इम्पॉर्टंट ग्लॅन्ड्स कोणते असेल तर लिव्हर सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लॅन्ड आहे, लिव्हर. आता लिव्हरचं स्ट्रक्चर आपण पाहिले, लिव्हरमध्ये काय पाहिलं गेलं तर लिव्हरचं मेन काम काय पाहिलं तर इट इज मेनली सिंथेसिस ऑफ बाईल ॲसिड. बाईल ॲसिडचं काय करायचे पाहिलं गेलं तर सिंथेसिस करण्याचं काम कोणाचं आहे, या लिव्हरचं आहे. आता पुढे आपण गॉल ब्लॅडर पण पाहणार आहे, पण गॉल ब्लॅडरचं काम काय पाहिलं तर हे फक्त स्टोअर करतं बाईल ॲसिड्स. पण बाईल ॲसिड्स तयार कोण करतं पाहिलं तर तयार करणारे एकच ग्लॅन्ड, त्याला म्हणायचं लिव्हर. ज्या मेन सेल्स आहेत त्या मेन सेल्स काय करतील, लिव्हरचं फंक्शन परफॉर्म करतील, त्या सेल्सला म्हणलं तर हिपॅटोसाइट्स. काय म्हणतात त्याला, हिपॅटोसाइट्स. हिपॅटो शब्दात लक्षात ठेवा, इट इज द मोस्ट कॉमनली रिलेटेड टू द लिव्हर. साइट स्टँड फॉर द सेल्स. ज्या मेन फंक्शन परफॉर्म करतात लिव्हरच्या, अशांना काय म्हणलं तर हिपॅटोसाइट्स. आणि त्याच्यावरती पाहिलं गेलं तर जी की लिव्हरवरती कवरिंग आहे, त्या कवरिंगला आपण काय म्हणतो पाहिलं तर ग्लिसन्स क्लॅप्सूल. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे. हा काय ग्लिसन्स कॅप्सूल पाहिलं गेलं तर कवरिंग ऑफ लिव्हर. लिव्हरला आउटर कवरिंग करण्याचं पाहिलं गेलं तर ह्या ग्लिसन कॅप्सूलचं आहे. इम्पॉर्टंट ह्याच्यावरती एक वर्ष क्वेश्चन विचारला पाहिजे तर जर लिव्हरची जर आपण जर वेट पाहिले गेले तर अप्रॉक्सिमेटली वेट किती 1.5 टू 1.2 टू 1.5 kg एवढं काय लिव्हरचं वेट आपण पाहतो. आणि प्रत्येकामध्ये चेंज लिव्हर पाहिलं तर लिव्हर असा ऑर्गन ज्याचं किंवा जो ऑर्गन आहे, ज्या ऑर्गनचं आपण काय करू शकतोय डोनेट केलं तर त्या ठिकाणी ते करतोय लिव्हर रिजनरेशन होतंय, त्याला म्हणायचं कॉम्पेन्सेटरी रिजनरेशन.
आपण लिव्हरचा 70% हिस्सा आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो. जो की डोनेट केलेला जो की ह्युमन आहे, त्या ह्युमनमध्ये पण त्या ठिकाणी पाहिलं तर रिजनरेशन होतं त्याच लिव्हरचं. ज्याने डोनेट केलं त्याच्यातही रिजनरेशन होतं, ज्याला डोनेट केलं त्यामध्ये पण रिजनरेशन पाहायला मिळू शकतं. म्हणून लिव्हर जरी डोनेट केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे लिव्हर एकमेव असा पार्ट्स आहेत म्हणजे काय केलं तर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी डोनेट करू शकतो. त्या ठिकाणी कॉमन डक्ट्स आहेत, वेगवेगळे डक्ट्स जे की बाईल ॲसिड सिंथेसिस केले. हा बाईल ॲसिड्स हे काय करते, एका कॉमन डक्ट थ्रू ट्रान्सफर केलं ते पाहिलं तर इट ट्रान्सफर टू द गॉल ब्लॅडर. एक तर गॉल ब्लॅडरकडे ट्रान्सफर केलं आहे किंवा डायरेक्टली एका डक्ट थ्रू केलं पाहिलं तर इट एंटर इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचा कोणता पार्ट पाहिलं तर डिओडनमच्या पार्ट्समध्ये काय केलं आहे, सिक्रेशन केलं आहे. म्हणजे डक्ट आहेत, ह्या डक्ट थ्रू काय केलं फक्त ट्रान्सपोर्टेशनचं काम कोणाचं पाहिलं तर ह्या ट्रान्सपोर्टेशनचं काम कोणाचं आहे, लिव्हरने तयार केलेल्या याचं बाईल ॲसिडचं. तर नेक्स्ट कोणते पाहिजे तर गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचं मेन काम पाहिलं तर लिव्हर ही जे बाईल ॲसिड्स तयार केलेले आहेत, हे बाईल ॲसिड्स फक्त आणि फक्त जे काही बाईल ॲसिड्स तयार केलेले आहेत ह्याचं स्टोरेजचं मेन काम कोणाचं असेल तर पाहिलं तर गॉल ब्लॅडरचं आहे. आणि ज्या वेळेस रिक्वायरमेंट आहे त्यावेळेस काय करायचं, फक्त स्टोअर केलेलं सिक्रेट्स करायचं. ते सिक्रेशनचं काम कोणाचं असेल तर सिक्रेशनचं काम कोणाचं ह्या गॉल ब्लॅडरचं आहे. गॉल ब्लॅडर कधीच बाईल ॲसिड्स तयार करत नाही. जरी त्याचं काम फक्त बाईल ॲसिडवरती असेल किंवा बाईल ॲसिड रिलेटेड कंपोनंट्सवरती जरी असलं तरी त्याचं काम काय फक्त स्टोरेजचे. सिंथेसिस कोण करणार आहे, लिव्हर. लिव्हर थ्रू कॉमन डक्ट्स थ्रू कुठे पाहिलं तर ते कॉमन डक्ट्स थ्रू कुठे येणारे इट कम्स टू द आपण डायग्राम पाहूयात गॉल ब्लॅडर. ह्या ठिकाणी पाहिले लिव्हर, ह्या ठिकाणी काय गॉल ब्लॅडर आहे. मग ह्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जो लिव्हर काय करणार आहे, फूड तयार करणार आहे. हे फूड काय होणार पाहिलं तर सिंथेसिस केलेलं ह्या गॉल ब्लॅडर थ्रू कनेक्ट केलेले स्मॉल इंटेस्टाईनला. काय अल्टिमेटली दोन पाथवे पाहिले तर लिव्हर डायरेक्ट सिक्रेट करू शकतो कुठं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, किंवा जो की गॉल ब्लॅडर आहे हा पण काय करू शकतो, सिक्रेट करू शकतो. पण गॉल ब्लॅडरमध्ये ते येणार आहे ज्यावेळेस जास्त रिक्वायरमेंट त्यावेळेस दोन्ही ॲट अ टाइम काय केलं आहे, कॉमन डक्ट थ्रू काय केलं आहे त्या ठिकाणी पास केलं आहे कुठं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. लिव्हरकडे पण रोड आहे डायरेक्ट जायचा, अदरवाईज काय केलं तर लिव्हर काय करेन, स्टोअर करेन. दोन्ही रोडनी दोन्ही वेनी काय करू शकते, जे की बाईल ॲसिड्स काय करत आहे, इट मिक्स विथ द डायजेशन. आता लास्टची ग्लँड एक लास्टची ग्लँड काय दाखवतो आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी छोटीशी ग्लँड दिसते, इज लार्ज इंटेस्टाईनच्या बॅक साईडला थोडीशी यू शेपची पाहिलं तर त्याला आपण म्हणतो पॅन्क्रियाटिक ग्लँड. आता पॅन्क्रियाटिक ग्लँड्स पाहिले गेलं तर ग्लँड्स हे पाहिले तर हे ग्लँड्स कशी पाहिले तर इट इज अ हेट्रोक्लाइन ग्लँड्स. काय हेट्रोक्लाइन म्हणले पाहिले गेलं तर कारण ह्याच्यामध्ये काय पाहिलं तर दोन्ही पण ग्लँड्स या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहूयात पॅन्क्रियास बद्दल. पॅन्क्रियास कशी पाहिजे तर इट इज अ हेट्रोक्राइन ग्लँड. हेट्रोक्राइन का म्हणले पाहिले गेले तर ह्या ठिकाणी एक्झोक्राइन प्लस एंडोक्राइन दोन्हीच्या दोन्ही ग्लँड्स काय मिळतात, पाहायला मिळतात. आता एक्झोक्राइन कुणाला मानणारे पाहिले गेले तर एंडोक्राइन. आपण एंडोक्राइनॉलॉजी पाहिलेली. एंडोक्राइनॉलॉजी म्हणजे काय, लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग असेल त्याला काय म्हणतो आपण एंडोक्राइनॉलॉजी, आणि जर शॉर्ट डिस्टन्स सिग्नल असेल त्याला म्हणतो आपण एक्झोक्राइन. जवळचं आपण बोलतोय हे झाले एक्झोक्राइन्स, की आपण फोनवरती काय करतोय, घरी काहीतरी ऑर्डर देतोय, ते काय झाले एंडोक्राइन. लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग असेल तर एंडोक्राइन ग्लँड्स बऱ्यापैकी इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात. हार्मोन्स काय केलं जातं, ब्लडमध्ये सिक्रेट करून पूर्ण बॉडीमध्ये काय केलं जातं, पास केलं जातं. पण एक्झोक्राइन कसं आहे, नेबरिंग जे की मॉलिक्युल्स काय केलं आहे सिग्नलिंग केलं जाईल. एक्झोक्राइनमध्ये काय पाहिजे तर वेगवेगळे पॅन्क्रियाटिक ज्युसेस आहेत. हे पॅन्क्रियाटिक ज्युसेस काय केले जातील, सिक्रेट्स केले जातील. पुढं अगेन इट कम टू द स्टमच किंवा आपलं मोस्ट कॉमन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय केलं आहे, सिक्रेट्स केलं आहे. म्हणजे जवळच्या जवळ नेबरिंग काय होतं पाहिलं त्या ठिकाणी सिक्रेशन होत आहे. एंडोक्राइनमध्ये पाहिलं गेलं तर मात्र असं होत नाही. एंडोक्राइनमध्ये पाहिलं तर ते ह्याच्यामध्ये काय एक पार्ट्स आहेत, त्या पार्ट्स एका सायंटिस्ट शोधून काढलं होता, त्याला म्हणत होतं इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स. काय म्हणलं त्या पार्टला, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे, इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं पाहिलं गेलं तर
ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या काय आहेत सेल्स आहेत. ज्या सेल्स काय करतात वेगवेगळे हार्मोन्स काय करतात सिक्रेशन करतात. तर कोणकोणत्या सेल्स पाहिले गेले तर ह्यामध्ये आहेत अल्फा सेल्स, बीटा सेल्स आणि डेल्टा सेल्स. त्याच्यामध्ये इस्लेट्स ऑफ लेंगरहेन्समध्ये 3 टाईपच्या सेल्स आहेत. एक आहे अल्फा सेल्स, दुसरा आहे बीटा सेल्स आणि तिसरा आहे पाहिलं तर डेल्टा सेल्स. तर ह्या अल्फा सेल्स आहेत. ह्या अल्फा सेलचं काम काय पाहायला गेलं तर जे की अल्फा सेल्स काय करतील एक हार्मोन्स आहे, हार्मोनचं नाव आहे ग्लायकोजन. ह्या ग्लायकोजनचं काय करतील सिंथेसिस आणि काय करतील सिक्रेशन करतील. ग्लायकोजनचं काम काय पाहिलं गेलं तर ग्लायकोजन हा हार्मोन पाहिलं तर ब्लडमध्ये ज्यावेळेस ग्लुकोज लेवल काय होईल कमी होईल अशा वेळेस मात्र काय होतं ग्लायकोजनचं काय होतंय सिक्रेशन होतंय, जो की ब्लड ग्लुकोज लेवल काय करतोय इन्क्रीज करण्याचं काम कोणाचं आहे ग्लायकोजनचं आहे. एक्झॅक्ट ऑपोजिट काम कोणाचं आहे एक हार्मोन आहे सगळ्यांना नोन हार्मोन आहे त्याला आपण म्हणतो इन्सुलिन. इन्सुलिन सिक्रेशनचं काम कोणाचं पाहिलं तर बीटा सेल्सचं आहे. कधी सिक्रेट होतं पाहिलं तर ज्या वेळेस आपल्या ब्लडमधली जी की ब्लड ग्लुकोज लेवल आहे ब्लड ग्लुकोज लेवल काय होते इन्क्रीज होते. ही इन्क्रीज झालेली ब्लड ग्लुकोज लेवल काय करायचे आपल्याला डिक्रीज करायचे. म्हणजे की जे ग्लुकोज ऑलरेडी काय आहेत बॉडीमध्ये जास्त प्रमाणात आहे ह्या ग्लुकोजला काय केलेलं आहे दुसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे मोस्ट कॉमनली ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कोण कन्वर्ट करते पाहिलं गेलं तर इन्सुलिन. पण इन्सुलिन कोणाला सांगते पाहिलं गेलं तर मसलकडे जातोय किंवा मोस्ट पाहिलं गेलं तर आपल्या मेन बॉडी पार्ट्स म्हणजे लिव्हरकडे जातोय. लिव्हरला सांगतोय की ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज झालेली ब्लड ग्लुकोज काय कर दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट कर किंवा स्टोअर कर. अशा प्रकारे पाहिलं गेलं तर दोन सेल इम्पॉर्टंट आहेत. तिसऱ्या सेलचं काम काय पाहिलं गेलं तर या दोन्ही हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचे मेंटेन ठेवायचे. कारण कंटिन्यू जर एक सिक्रेट झालं तर कंटिन्युअसली ब्लड ग्लुकोज लेवल काय होईल तर इन्क्रीज होईल किंवा कंटिन्युअसली डिक्रीज होईल. यांचं जे की कॉन्सन्ट्रेशन आहे हे मेंटेन ठेवण्यासाठी एक तिसरा हार्मोन आहे. तो हार्मोन काय पाहिलं तर सोमॅटोस्टॅटिन. हा सोमॅटोस्टॅटिन कोण सिक्रेट करते पाहिले गेलं तर इट इज मेनली सिक्रेट बाय द डेल्टा हेल्थ सेल्स. हे काय करतील फक्त ज्या हार्मोनचं काय करतील रेग्युलेशन करतील हे की यांचं काय करतील जास्त किंवा ओव्हर सिक्रेशन होऊन देणार नाही दोन्हीना इनिबिट करतील. ब्लड ग्लुकोज लेवल ज्यावेळेस नॉर्मल कंडिशनला येईल त्यावेळेस ते काय करतील जर ग्लुकोज लेवल जास्त झाली ग्लायकोजनला काय करतील स्टॉप करतील इन्सुलिनचं सिक्रेशन. इन्सुलिनला काहीच करणार नाही. ज्यावेळेस ब्लड ग्लुकोज लेवल कमी होईल त्यावेळेस इन्सुलिनचं सिक्रेशन स्टॉप ग्लायकोजन काय करतील सिंथेसिस करतील. सोमॅटोस्टॅटिन काय करतो दोन्हींची की मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं ह्या सोमॅटोस्टॅटिनचे. ही झाली ही एंडोक्राईन ग्लॅंड म्हणून ॲक्ट करते. त्यातलं एक पार्ट आहे त्या पार्टला आपण काय म्हणतो इस्लेट्स ऑफ लेंगरहेन्स हा इम्पॉर्टंट पाहिलं तर तो काय करतोय जो की ब्लड ग्लुकोज लेवल जो की वेगवेगळे हार्मोन्स काय करतोय सिक्रेशन करतोय. तर नेक्स्ट पाहिलं गेलं तर जे की फिजिओलॉजी ऑफ डायजेशन आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.